हे 10-12 दिवसाचं हे सर्व हे साम्राज्य उभं करणं म्हणजे एकट्याचं काम नाही. तरी पण भाई पाडवेकर या माणसाने ही सर्व कोकणी माणसाची ही मेजवानी इथं आयोजित केली आणि हा मुंबईमध्ये प्रत्येक कोकण असा निर्माण केलं इथे आणि हा सगळ्या आपल्या कोकणच्या पदार्थाचा स्वाद घेण्यासाठी प्रत्येक मुंबईकर आज या ठिकाणी आवर्जून येतो. खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे थोडंच. एकमेकाला गळे भेट करतोय. तू खैलो मी खैलो, मी गुरातलो मी मालवणातलो. ह्या अशाच कार्यक्रमामुळे आपली एकमेकाची ओळख होते आणि आपण एकजूट होतो. खरंच असे कार्यक्रम व्हावे ह्या सुसंस्कृत डोंबिवलीमध्ये आणि हा कोकणीमध्ये एकत्र यावा आणि हा कोकणाचं नाव 7 समुद्रापार जावं. लंडनला पण कोकण उत्सव भरावा अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही खरोखरच आमचं भजन इथं सेवा संस्था तसे स्वानंद गजानन पासळी भजन पण आमच्या काय अभिषेक कोणाचा कमी नाही. परब तिथे हरव आणि अरब तिथे परब ते अरबला पण घेऊन जातील. भरून ठेवा. 6 महिन्याचा भरला तरी हरकत नाही. परत काही कोकण महोत्सव भरायचा नाही होते ते सगळे राहतील. नारी पाठी हत तर आम्ही भारी जाऊ. तसेच माझे भाऊ पिंट्या गोरगाकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचा बहुमल पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमच्या भजन हितवर्धक सेवा संस्थेवरती एक छोटंसं काव्य घेतो आणि मी पुढील गजराला सुरुवात करतो. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन
खेळाडू होऊन गेले. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव या डोंबिवली नगरीच्या कलाकारांनी कोरलं आहे. जगाच्या पाठीवर डोंबिवली नाव घेतला, अरे तू डोंबिवलीत राहतो, माका अभिमान आहे. कारण ही डोंबिवली नगरीमध्ये आम्ही सगळी आपली संस्कृती जपतो आणि ह्या महाराष्ट्रातलं पहिलं भजन भवन आमच्या डोंबिवली नगरीत झालं. का तर आपली या संस्कृतीची जोपासना आहे. संस्था या सर्व भजनी मंडळ आणि भजन श्रोते, भजनी कलाकार आणि पटवादक यांच्या या सानिध्यात आणि सर्व एकत्र होऊन हा संस्थेचं स्थापन झालं आणि आज ती छोटंसं रोप होतं, आज ते गगनाला जाऊन भेटलं आणि हे भजन भवनापर्यंत पोचलं. असंच साता समुद्रापार पोचणार ही आमची त्या विठ्ठल जर्नी प्रार्थना. अध्यक्ष श्रीमान किलेगुरुजी तसेच भजन स्वरानंद संस्थापक आणि भजन इतर संस्थेचे उपाध्यक्ष आमचे अभिषेक परमपावली आणि तसेच दानशूर व्यक्ती हा भजनामधली आणि डोंबिवलीमधली आमचे परममित्र गुरुसमान संजयजी पवार खजिनदार तसेच दिलीप धुलीमावली यांचंही ह्या भजन इतर संस्थेसाठी भरपूर मोठं योगदान आहे. ह्या सर्वांनी मिळून या सर्व भजनी मंडळाला आणि या सर्व गोवा लोकांना आणि सर्व कोरस मंडळीला एकत्र करून ही वाटचाल करून हे भजन भवन साकार केलं आणि आज ह्या डोंबिवलीमध्ये आपण मानाने सांगतो, कुठेही गेलो तरी मी डोंबिवलीतला आहे आणि माझ्या डोंबिवलीतच पहिला महाराष्ट्रातलं भजन भवन झालं. प्रथम मान मिळाला ते आमचे डोंबिवलीचे आमदार आणि भाजपा प्रत्यक्ष आमचे कोकण सुपुत्र अभिमान आहे रविदादा. आम्ही त्यांच्याकडे फक्त एक छोटीशी जागा मागितली होती पण त्यांनी आम्हाला असं भव्य दिवस घर बांधून दिलं. खरंच त्यांच्यासाठी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आणि पूर्ण डोंबिवलीच्या सर्व मंडळीच्या वतीने लाख लाख आभार. हरिनाम
धन्यवाद. आमचे परममित्र मनोज पाळेकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चांगलं बोलावं चांगलं चालावं चांगलं बोलावं चांगलं चालावं जगात कीर्ती होई. जगात कीर्ती होई. चांगलं बोलावं चांगलं चालावं जगात कीर्ती होई. चांगलं बोलावं चांगलं चालावं जगात कीर्ती होई. राम राम म्हणताना राम राम होई. राम राम म्हणताना राम राम होई. नाल्याचा वाल्मिक होई. नाल्याचा वाल्मिक होई. चांगलं बोलावं चांगलं चालावं जगात कीर्ती 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 होई. हो बघा, त्या वाल्या कोळ्याचा तो एक दरोडेखोर होता. तो दरोडेखोर असाच दरोडे घालून त्याच्या कुटुंबाला पोचत होता. पण एक दिवशी त्या रस्त्याने नारद मुनीचं आगमन झालं आणि त्याने नारद मुनीलाही त्यांच्यावरती हल्ला करायचा विचार केला. पण त्यावेळी नारद मुनीने त्यांना एक उपदेश दिला की तू हे जे करतो या लोकांसाठी, तुझ्या कुटुंबासाठी, तू एकदा जाऊन तुझ्या कुटुंबाला विचार की ह्या पापाला ते धनी आहेत का. तर तो घरी गेला आणि विचारलं, मी हे जे पाप करतो, हे जे दरोडेखोर करून आणतो, ते तुम्हाला लागलेलं पाप तुम्हाला मान्य काय. तर त्याच्या कुटुंबाने नकार दिला. तसाच परत तो आला. कारण मी थोडक्यात सांगतो कारण टाइम कमी आहे. आणि त्याला उपदेश दिला. त्यावेळी तो नारद मुनीला हात जोडून म्हणाला, खरं आहे तुमचं. आणि अशा प्रकारे नारद मुनीने वाल्या कोळ्याला तो राम नाम मंत्र दिला. पण तो त्यावेळी बोलला, मला हे काय जमणार नाही राम राम बोलायला, मी मारा मारा म्हणेन. पण त्याच्यात मुखातून मारा मारा हा शब्द येता येता राम राम झाला आणि त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि प्रथम राम जन्माला याच्या अगोदर रामायण लिहिलं ते या वाल्मिकी ऋषीने. अशी या गजरातनं मी सांगत या वाल्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. विद्वान रावण हा तोंडाचा, पण त्याला पण त्या अहंकारामागे तो अहंकाराचा बळी गेला आणि असलेल्या पूर्ण संपत्तीचा नाश पाहून तोही लयाला गेला. म्हणून माणसाने गर्व नाही करावा, किती पैसा असून दे, पण तो जाताना खाली हातच झाला. म्हणून प्रत्येक माणसाने लिंग राहावं. तसे आमचे बुवांका काय बोला नाही तर नको बोला. बुवा नाही काय बोला नको मला, एकदम प्रेमळ स्वभाव. आता मागे टोपी तर सगळं तर मला सदरू पण काढून घेते, कारण त्याच्यात बरेचसे हिरे असतात. नाटक गरजेचे सारा घालून येतो.
हनुमंताने त्यांचं परीक्षण घेण्याचं ठरवलं आणि वृद्धाचं रूप घेऊन तो रस्त्यात शिफ्टी टाकून बसला आणि त्या ठिकाणी भीमाचं आगमन झालं आणि भीम म्हणतोय, हे म्हातारा ही शेपटी उचलली. त्यावेळी हनुमंत बोलतोय बघा, त्याने काय ओळखलं नाही की हा प्रत्यक्षात महाबली हनुमंत आहे. तो बोलतो ही शेपटी उचल. तो बोलतो नाही मला जमणार, मी म्हातारा वृद्ध माणूस. म्हणून तो ताकदीचा गर्व होता, त्याला ताकद दाखवायला आणि शेपटी उचलला. पण काय शेपटी उचलली नाही आणि दमला. नंतर बोलतो नाही बाबा तुझी शेपटी तू उचल. पण त्यावेळी महाबली हनुमंताने त्याला त्याचं रूप दाखवलं. त्यावेळी त्याला समजलं की हे माझं गर्वहरण झालंय आणि तो परत त्या ठिकाणी आला. म्हणून माणसाने गर्व करायचा नाही. तसे आमचे बुवा पण होत, आमच्या कोकण माऊलींचा उचलून दाखवा ते कसे वस्त्र आणण्यातले भीम असो. आज दादा अनुप नाही, त्याच्यामुळे मी त्यांना तडच बसवले. तुम्ही आपल्या तडसून काय करता तर अनुप दाडो भीम त्याचे तडे फिरवतो. आपल्या शक्तीचा गर्व भीमाला मिळाला त्याचाच गंता. हनुमंताचे शेपटी झाला होत्या त्याच पत्ता. मान बरा पण अभिमान गोटा, मान बरा पण अभिमान गोटा अर्थच समजून गेली. मान बरा पण अभिमान गोटा अर्थच समजून गेली. साधू संते सांगून गेले प्रपंच करावा नीता. बघा साधू संतांनी असा बोध देऊन गेले की संसार करताना या प्रपंचामध्ये परमार्थाची जोड असावी आणि या नामस्मरणाची जोड असावी. तुम्हाला संसार करणं सुफळ आणि सोपं जाईल. म्हणून म्हणतो बघा साधू संत हे सांगून गेले प्रपंच करावा नीता. प्रपंच करावा नीता, प्रपंच करावा नीता. वहिनी पाणी तुझ्या पायाला लागेल धक्का, पायाला लागेल धक्का, पायाला लागेल धक्का. वाकडी वळण ही पायी तुडविता पायाला लागेल धक्का, पायाला लागेल धक्का.
परममित्र मार्गदर्शक सहदेव काटकर माऊली आले. बुवा सुप्रसिद्ध बुवा सहदेव काटकर. भजी खातात तुम्ही एकटेच खातात, मी उपाशी असतो. रंगदेवते माते तुझा या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनकार एकनाथ राहुल माऊली यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. स्वीकारते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि माझ्या महिला भगिनी जे बसले आहेत त्यांच्यासाठी लाख लाख आभार मानतो. मस्तानी खूप आलो आमचं. माझ्या मस्तीत असाच जीवन जगायचा. उद्याचा विचार केला तो मी आलो. आजची मजा आज, उद्या तो दिवस होतो ना. अरे तू माझ्या मोठ्या भावात दिले ना, समजला काय बुवा. आणि दुसरा काय सांगतात, हो कंडक्टर. अरे कंडक्टरला तिकीट देऊची गरज नाही, मी स्वतः तिकीट देतोय. कोण आमदार असेल खासदार असेल कोण असेल का, मी स्वतः तिकीट देतोय. पण त्याच्यावर पैसे घेत नाही, कारण ते आमदार आणि खासदार असेल. आणि बघा मी एवढं भाग्यवान, मी थैसा बसायला बोलवतोय. हे आमचे कोकम बोलले तुम्ही हळीचा बसा, आणि अभिषेक परत पावले हळीचा बसा. बघा माझ्या मागे एसटी आहे आणि मी कंडक्टर आहे, आणि गणपती घेऊन गावात चढलोय. या माझा भाग्य. आता कसा आला 100 पैसे 200 रुपये दिले, त्यांचे मनापासून आभार. कारण काय माझ्या भजन सोहळ्याचं नाव घेतलं नाही तर माका त्या रस्त्यात जाऊ नको. आता तो रस्ता जर चालू केले नाही तर आमची बस तिथून जातली, गणपती मंदिरकडे थांबवली. पण माझ्या मागे गणपती गजरात सुरुवात करते. बुवांचा गजर झालेला सुंदर असा म्हणजे सादरीकरण केलेलं आहे. मी पण बघतोय माका काय जमता का तुमची माऊली समजावून घ्या. वेळेचा अभाव आहे. कोकणचा गजर गेलो.
रुसले पांडुरंगावर लिहा रखुमाई रुसले पांडुरंगावर लिहा रुसू नको कोपऱ्यात बसू नको विठ्ठल सांगे रखुमाईला रुसू नको कोपऱ्यात बसू नको विठ्ठल सांगे रखुमाईला रुसलेल्या रखुमाईला पंढरपूर म्हटलं की बघा सर्व संतांचे माहेर घर पांडुरंगाचे संत लाडके होते आणि पांडुरंग हा सगळ्या संतांच्या मदतीला धावून जायचा ते त्याच्या बायकोला पटायचं नाही म्हणजे कोणाला रुक्मिणीला आता आमचा पण तसाच जरा घराकडे जरा योग लेट झाला माझी बायको नाही करता इले नाही तर उद्या गावची नाही मला जरा लेट झाला काय बायका ते फोन करूक लागलो ते फोन नवरे आली ते हैराण झाले समजला बायकांचा 50% आरक्षण नवरो काय बोला नको ह्या उद्या चालले म्हणून सांगा पाठी येऊचे नाही रखुमाई रुसले पांडुरंगावर लिहा रखुमाई रुसले पांडुरंगावर लिहा विठ्ठल सांगे रखुमाईला विठ्ठल सांगे रखुमाईला विठ्ठल सांगे रखुमाईला विठ्ठल सांगे रखुमाईला भक्तांचे ऋण का नको का फेडायला 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 त्यात काय तुला रुसायला झालं त्यात काय तुला रुसायला झालं त्यात काय तुला रुसायला झालं त्यात काय कसे कळेला कसे कळेला कसे कळेला तुझला कसे कळेला कसे कळेला कसे कळेला तुझला रुसलेल्या रखुमाईला रुसलेल्या रखुमाईला रुसलेल्या रखुमाईला रुसू नको कोपऱ्यात बसू नको विठ्ठल सांगे रखुमाईला रुसू नको कोपऱ्यात बसू नको विठ्ठल सांगे रखुमाईला रुसलेल्या रखुमाईला विमान पाठवले तू गोवाला विमान पाठवले तू गोवाला विमान पाठवले तू गोवाला विमान पाठवले तू गोवाला त्यात काय तुझा कमीपण झाला 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 13 दिवस त्याने उपवास केला 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 एक दिवस तू उपास करून बघ एक दिवस तू उपवास करून बघ रुसलेल्या रखुमाईला रुसलेल्या रखुमाईला जनीने सोडले गणगोताला जनीने सोडले गणगोताला जनीने सोडले गणगोताला जनीने सोडले गणगोताला संत जनी विठ्ठलाची परमभक्त होती तिच्या मुखात सदैव विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष असायचा आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी त्याच्या सासूची जरा खटाळ होती आताच्या सासी एकदा सुने ओळखत विचारत सुद्धा नाही चल तू जा तकडे मी जाते गोवा ती खटाळ होती तिने बघा दळण आदल्या दिवशी दळण तिला एवढं दिलं की त्याला ते रात्रभर संपणारच नव्हतं म्हणून बघा विठ्ठलाला साक्षात झाला की माझा भक्त कुठेतरी अडचणीत आहे म्हणून जनाईच्या घरी विठ्ठल गेले आणि तिथे तिचं सगळं दळण
दळून टाकलं आणि घाई घाई सकाळी जाते वेळी त्यांचा शेला धनीच्या घरी राहिल्यावर मंदिरात गेले. विठ्ठल सगळे बडवे पुजारी मंदिरामध्ये आले. विठ्ठलाच्या गळ्यात शेलो नाही म्हणले शेलो गेलो का विठ्ठला तो बोलले म्हणून सगळी शोधाशोध केल्याने आणि शोधाशोध केल्यानंतर सगळ्यांकडे शोधल्यानंतर जनीच्या घराकडे गेले. त्यांचं शेलो भेटलो. जनीला सांगतायत शेला चोरला तुला फाशीची शिक्षा होईल किंवा तुला सजाई होणारच. तिला सुळावर चढवण्याची तयारी केली. त्यावेळी तिला सुळावर चढवले. लास्टची जनीला इच्छा विचारली. त्यावेळी जनी काय बोलली विठ्ठल 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 बोलायला लागली. सूळ खाली पडला. एवढीही भक्तीमध्ये ताकद आहे म्हणून सगळ्यांनी भक्ती करा नाही तर असे तसेच राहुला तर काय नाही कलियुगा. जास्त काय बोलत नाही बुवा जास्त काय बोलत नाही बरोबर आहे ना. भजन स्वरानंदाचं महिला मंडळाने 100 रुपये विठ्ठलाच्या गजरासाठी अजून जरा बोलणार होतं वहिनी पण त्या काय जमत नाही कारण होळी बंद करतली. जनीने सोडले घनगोताला जनीने सोडले घनगोताला तिने केवढा त्याग केला तिने केवढा त्याग केला जरावर घाल तुझ्या गजिबेला जरावर घाल तुझ्या गजिबेला. त्याचा फुल आणि बागाने त्याचा मळा असा फुललेला असायचा. त्यावेळी विठ्ठल संत मावळ्याच्या मळ्यामध्ये जायला निघाले. वाटेत त्याला बडवे दिसले. कशा सावता मायाच्या मळ्यात जात होतो म्हणून वाटेत बडवे दिसले तर सावता मायाची बघा किती भक्ती. विठ्ठलाला आपल्या हृदयात लपवले. एवढी भक्ती असायला पाहिजे. आपल्या आई वडिलांबद्दल आपल्या सगळ्या माणसांबद्दल अशी भक्ती असायला पाहिजे. संत सावता मायासारखी. पार नाही सावत्याच्या भक्तीला पार नाही सावत्याच्या भक्तीला हृदयात त्याने लपविले मजला हृदयात त्याने लपविले मजला आनंद झाला आनंदाने गजर रचला आनंद झाला कमलसुताने गजर रचला. रुसू नको कोपऱ्यात बसू नको विठ्ठल सांगे रखुमाईला रुसू नको कोपऱ्यात बसू नको विठ्ठल सांगे रखुमाईला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
डबल बारी छान वाटली ना. पुढच्या वर्षी पण मी तुम्हाला इथे दोन्ही बुवांना याच मंचकावर डबल बारीसाठी निमंत्रण करतो दोघांना. अतिशय सुंदर, म्हणजे मला स्वतःलाच आवडली. इथे जरी ते गात होते बोलत होते तर माझे तिथे हात असे नाचत होते. खूपच सुंदर भाऊ, मला खूप आवडली. आणि आम्ही कोकण एकता प्रतिष्ठान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करत आहोत. दोन्ही बुवांचा शाल, श्रीफळ आणि मानधन. या मी नितीन पवार जे विभाग प्रमुख आहेत, माझे मित्र आहेत, त्याला विनंती करेन की आमचे परब बुवांचा त्यांनी सन्मान करावा. धुरी साहेब पुढे या. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार. एक आमचा छोटासा मानधन आहे, तो पण त्यांनी स्वीकारावा. परब बुवा त्याचबरोबर करपे बुवा यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हा डबल बारीचा कार्यक्रम रंगवला. त्यांचा सुद्धा आम्ही इथे सन्मान करतो. मी सचिन धोरी यांना विनंती करतो त्यांनी शाल, श्रीफळ आणि मानधन देऊन त्याचा सन्मान करावा. तर जोरात वाजवा. काय बुवांचा एवढा सन्मान होता. पुढे या, पुढे या.